नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवून टाकतोय अगदी घरगुती पद्धतीने साध्या सुध्या पद्धतीने गार्लिक ब्रेड। तर इथं बघा मी हा एकदम फ्रेश ब्रेड घेतलेला आहे, ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे आपण। इथं आपल्याला लागणार आहे त्याच्यासाठी मोजलेला चीज, अमूल बटर, इथं आपण कोथिंबीर ताजी एकदम अशी बारीक कट करून घेतली। आपल्या इथे ओरेगोने घेतलेले, 1 चमचा चिली फ्लेक्स लागतील आपल्याला। इथं 15 ते 20 इथं लसूण पाकळ्या घेतल्यात, एक अर्धा लिंबू कट करून घेतले, थोडंसं आपल्याला इथं तेल लागणार आहे। यामध्ये टाकूया आपण तेल, साधारण इथे मी अर्धी तेलाची पळी टाकलेली आणि ह्यातच टाकू आपण थोडंसं बटर। तेल छान तापेपर्यंत जरा थांबवू आपण 1 मिनिट। आता तेल आपलं चांगलं तापत आले, त्यामध्ये आपण हा अख्खा लसूण तो टाकूया। तर इथं लसूण आपण टाकलेला आहे, खायला चांगला लाल कलर येईपर्यंत आपण इथं छान तळून घेणार आहे व्यवस्थित असं। तर लसूण आपला चांगला इथं लाल झालेला आहे, गॅस बंद करून टाकूया आपण। अशा पद्धतीने छान असा लसूण मस्त लालसर काढून घ्यायचंय आपल्याला। जरा लसणाच्या पाकळ्या मोठ्या असल्यामुळे थोडा वेळ लागलेला आहे आपल्याला इथं। त्यात आपण इथं गॅस बंद केलाय, लसूण पण आपला छान लाल झालेला आहे। आपण इकडे मिक्सरचं भांडं घेतलेलं, लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये हा लसूण येतो टाकून देऊया। आपण मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे, त्यामध्ये टाकू आपण कोथिंबीर। कोथिंबीर टाकून झाल्यानंतर ह्यात ओरेगोनो टाकूया आपण, नंतर लगेच चिली फ्लेक्स 1 चमचा वरून टाकूया आणि ह्यामध्ये एक अर्धा लिंबू आहे, आपण ते ह्याच्यामध्ये पिळूया। आता हे सगळं आपलं साहित्य व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यात टाकले। आता आपल्याला ह्यात लागणार आहे बटर। तर आपण हे छोट्या क्यूब आहेत, आपण ह्याच्यामध्ये टाकतोय आणि आता हे सगळं साहित्य आपण मिक्सर अशा पद्धतीने आपण हे मिक्सरवर फिरवून घेतलेले आहे। हे दाखवते ना, तर इथं आपण हे मिश्रण आहे, लसणाचं जे मिश्रण आपण केले ब्रेडला लावण्यासाठी, ते वाटीत इथं काढून घेतलंय। पॅन तापायला ठेवलेला आहे आपण। इथं ब्रेड होता आपला ब्राऊन, तो कट करून घेतलेला आहे आपण इथं अशा पद्धतीने। असे त्याचे स्लाइस पाडलेले आहेत आपण। पॅन आपला इकडे तापतोय लगेचच। आता इथं आपण बटर लावून घेऊया। तव्याला व्यवस्थित आपण इथं बटर लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण याच्यावर ब्रेड येतो असं जरा शेकून घेऊया। पद्धतीने आपण इथं ब्रेड येते आपली शेकवायला, जरा बटरवर पॅन मध्ये टाकलेले आहे। इथं आता आपले जे ब्रेड आपण कट करून घेतलेले ते व्यवस्थित इथं थोडी जरा ब्राऊन कलर होईपर्यंत मस्त भाजून घेऊया। आता इथं गॅस बंद करून टाकूया आपण। ब्रेड येतं आपले एका साईडने ते छान असे थोडे जरा कलर बदललेला आहे त्यांचा। अशा पद्धतीने आपण हे ब्रेडचे स्लाइस येते व्यवस्थित असे बटरवर एकदम छान असे ब्राऊन करून घेतलेले आहेत। तर आपण हे आता हे ब्रेडला जे आपण लावणार आहे जी पेस्ट, ही इथं तयार आहे। ब्रेड पण आपले भाजून झालेले आहेत। आता इथं आपण थोडं थोडं इथं लावून घेऊया। अशा पद्धतीने ह्याला व्यवस्थित असं इथं थर देऊया। तर आपण जेव्हा ही तयार केलेली जी लसणाची पेस्ट आहे, ती आपण ज्या बाजूने इथं ब्रेड भाजून घेतलेले त्याच बाजूने लावतोय, म्हणजे कच्ची बाजू येते आपली पालथी ती खालून जाईल आणि भाजलेल्या ब्रेडवरून त्याला आपण ही लावून घेतो इथं। अशा पद्धतीने आता सगळे ब्रेड येते मी बघू शकता। आपण इथं सगळी पेस्ट आहे ती लावून घेतलेली आहे छान अशी ब्रेडला। आता आपल्याला ह्याच्यावर टाकायचे चीज। तर इथं मी खिसणी घेतली, बारीक एकदम चीज आहे, आपण ह्याच्यावर खिसून टाकूया। अशा पद्धतीने भरपूर असं चीज आपण याच्यावर आता किसून इथं बघा आपण व्यवस्थित त्याला भरपूर दाटसर असं चीज इथं किसून टाकलेलं आहे। पॅन पण इकडे आपण तापायला लगेचच ठेवलेला आहे। पॅनवर टाकूया आपण बटर। बटर जरा सगळीकडनं असं फिरवून घेऊया व्यवस्थित। असं जरा फिरवलं की तव्याला लागते बघा।
आता नंतर एक एक स्लाइस उचलून आपण ह्याच्यावर ठेवून देऊया. गॅस एकदम बारीक ठेवायचा आपल्याला, जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही, त्याची ज्योत एकदम बारीकच पाहिजे. ते इथं बघू शकता तुम्ही, मस्त आपण ही पॅनवर आता आपले जे ब्रेड आहेत ते छान असे चीज टाकून मस्त ठेवलेले आहेत. ओव्हन मध्ये पण तुम्ही हा पदार्थ करू शकता, छान होतो. पण आपण इकडे घरगुती पद्धतीने बनवत असल्यामुळे आपण इथं गॅसवर तव्यातच बनवतोय. आता ह्याच्यावर आपण जरा थोडं हे चीज आहे ते आपलं पूर्ण वितळलं पाहिजे, त्यासाठी ह्याच्यावर मी एक झाकण टाकते बसणार. एक 2 मिनिटं आपण ह्याच्यावर झाकण टाकूया. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ह्याच्यावरचं झाकण काढूया आणि छान असं आपलं हे चीज आहे पूर्ण ह्याच्यावर वितळून गेलेलं आहे. आता आपण हे काढायला घेऊया. बघू शकता मस्त आपले हे ब्रेड आहेत ते झालेले आहेत. आता अशा पद्धतीने एकदम साधी आणि सोपी आणि घरगुती पद्धतीची गार्लिक ब्रेड आपले छान असे तयार झालेले आहेत. आता ठीक पूर्ण वितळलेले आहे. ते बघू शकता मस्त आपले घरगुती पद्धतीने मी गार्लिक ब्रेड तयार केलेले आहेत. छान झालेत, मस्त झालेले आहेत. दोन्ही बाजूने खालून मस्त क्रिस्पी झालेत, वरून पण छान अगदी चीज छान वितळलेले आहे त्याच्यावर. दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत आणि चवीला पण खूप छान झाले. अगदी जसं आपण बाहेर मागवतो त्याच पद्धतीचे हे ब्रेड झालेले आहेत. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.